मम्मीनं आणलं गावावरून साहित्य. गुड मॉर्निंग. आज आहे माझ्या पाहुण्यांचा दुसरा दिवस. तर आम्ही जात आहोत स्विमिंगला. स्विमिंगला गेल्यानंतर पहा कशी मजा करत आहे. आद्विकला पाणी खूप आवडतं, त्यामुळे त्याला स्विमिंग पूलमध्ये घेऊन गेलो होतो. त्याने खूपच मजा केली आणि त्याला खूप भारी वाटलं. त्यानंतर मी पण थोडंफार स्विमिंग करून घेतलं. मी पण नवीनच स्विमिंग शिकलं आहे. त्याच्यानंतर आम्ही चाललो घरी. थोडं सामान घेतलं आणि घरी गेलो. मम्मीनं गावावरून साहित्य आणलं होतं, ते सगळं साहित्य ठेवून घेतलं. तुमची पण आई अशीच तुमच्यासाठी साहित्य घेऊन येते का? येत असेल तर कमेंट करा. त्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे एका गेलो होतो. तिच्याकडून आल्यानंतर स्वयंपाकाला लागलो. स्वयंपाक आज मम्मीच बनवत होती. तिच्यासोबत किचन टाईम मस्त स्पेंड करत होतो. तिच्यासोबत बोलत बोलत कधी स्वयंपाक झाला समजलंच नाही. माझी मम्मी स्वयंपाक खूप छान बनवते, त्यामुळं तिच्या हातचं खायची इच्छा होती, म्हणून तिनेच आज बनवलं होतं. त्यानंतर मी राईस बनवला. घरचे आल्यानंतर इतकं छान वाटत आहे ना, कसा टाईम निघून जातो समजत नाही. जेव्हा आपण बाहेर राहतो तेव्हा घरच्यांची किंमत समजते, की बाबा कोणी घरचं आलं की किती छान वाटतं आणि घर भरल्यासारखं दिसतं. त्याच्यानंतर मी आणि वहिनी मस्तपैकी चपात्या बनवत होतो. दोघी कितीतरी दिवसांनी एकत्र किचन टाईम स्पेंड करत होतो आणि चपात्या बनवून झाल्यानंतर आम्ही जेवून घेतलं आणि मग आद्विकसोबत गेलो गार्डनमध्ये. त्याला खूप मजा वाटत होती आणि तो खूप छान खेळत होता. त्याला बघून मला पण हॅपी फील होत होतं. आजच्यासाठी इतकंच. थँक्यू. बाय.